दर्यागंज नावाचं एक सुंदर गाव होतं, जिथे सगळेजण आपलं जीवन शेती आणि छोट्या मोठ्या व्यापार करून चालवायचे. कोणी पाणीपुरीचा ठेला लावायचा, तर कोणी चणे वगैरे विकून आपलं काम चालवायचे. तिथेच नारायण दास आपल्या बायको सीमा आणि आपल्या आई सुषमा देवी बरोबर राहत होता. सुषमा देवीने मागच्या 30 वर्षापासून मौन व्रत ठेवलेलं होतं. नारायण दास लाकड्यांच्या कामांमध्ये खूप माहिर होता. तो पूर्ण गावामध्ये सगळ्यात चांगला लाकूडवाला होता. माझ्या माहेरच्या लोकांनी तुमच्याकडून फक्त एक लाकडाचा दरवाजा मागितला आहे आणि तुम्ही आहात की दिवसभर फक्त एकच काम करत असता, पण हे नाही की एक दरवाजा बनवून देऊ. माझ्याकडे ठाकूर रुद्रप्रतापचे एवढे काम आहेत, तर मी दुसरं कुठं काय काम करू? तुला तर चांगल्या प्रकारे माहिती आहे सौभाग्यवती, या गावात त्यांची किती चालतीये. रुद्रप्रताप त्या गावाचा मुखिया व्हायचा. पूर्ण गाव त्यांची इज्जत करत राहायचा, ज्याचा तो खूप जास्त फायदा उचलत राहायचा. तो आपलं सगळं काम सगळ्यात पहिला करून घ्यायचा आणि पैसे अर्ध्याहून पण कमी देत असतो. हे तांदूळ कसे दिले भाऊसाहेब? ठाकूर साहेब, तुम्हाला तर माहितीच आहे, 50 रुपये किलो चावल. बाकी मी बोर्डवरती लिहिलंय. तुम्ही तर शिकले सवरलेले आहेत. आमच्या घरी 2-2 पोती डाळ आणि तांदूळ पाठवा. पैसे हिशोबात लिहून ठेवा. पाटील मालक, मागच्या काही दिवसापासून तुम्ही पैसेच नाही दिलेत. बरं झालं असतं जर तुम्ही हिशोब केला असता तर. पैशांची गोष्ट ऐकूनच रुद्रप्रताप रागात आले आणि दुकानच्या सामानाला दुकानामधून पाडवायला लागले आणि बोलले, तुझी एवढी हिम्मत की तू मला भर रस्त्यात पैसे मागशील? एक तर गैरकानूनी दुकान चालवत आहेस. मला चांगल्या प्रकारे माहिती आहे तुझ्याजवळ या दुकानाचे कागदात नाहीयेत. हे माहीत असताना पण तू माझ्याशी पंगा घेतोयस. माझी चुकी झाली. कृपा करून माझं दुकान नका सोडू. मला कोणते पैसे नकोयत. पूर्ण गाव बघतच राहिला, पण कोणीही काहीच नाही करू शकलं. रुद्रप्रताप आपलं केलेलं छलचं आनंद घेत तिथून निघून गेला. तेव्हा नारायण दास त्या दुकानदारच्या जवळ येऊन बोलला, तुम्ही चिंता करू नका, सगळं ठीक होईल. चला, तुम्ही माझ्या घरी चला आणि जेवण करा. तुमचं खूप जास्त नुकसान झालंय. नारायण दास त्या दुकानदाराची दुकान गोळा करण्यामध्ये मदत करू लागला आणि त्याला आपल्या घरी बोलून जेवण पण खाडवलं. तेव्हा दुकानदार बोलला, पूर्ण गाव फक्त तमाशाच बघत होतं. फक्त तुम्ही होतात ज्यांनी माझी मदत केली. धन्यवाद भाऊ. मी तुमचे हे उपकार कधीच नाही विसरणार. याच्यामध्ये धन्यवाद बोलायची काहीच गोष्ट नाहीये. हे तर माझं कर्तव्य होतं. नारायण दासच्या ह्याच व्यवहारामुळे तो पूर्ण गावामध्ये चर्चेत होता. ही गोष्ट रुद्रप्रतापला खूप त्रास देत होती. त्या बदमाश नारायण दासकडे बघावंच लागल. एवढं मोठं नाव आणि रुतबा असताना पण माझी गावामध्ये थोडी पण इज्जत नाहीये. तो एक साधा सुतार. जरा त्याच्याकडे पहा, पूर्ण गाव त्याचाच गुणगान गातं. हो मालक, तुम्ही बरोबर बोलत आहात. त्या नारायण दासची गावामध्ये खूप जास्त इज्जत आहे. काल ह्याच दुकानदाराने त्याला महिन्याभरचं राशन दिलं आणि त्याच्याकडून पैसे पण नाही घेतले. तू फक्त बडबडच करत राहशील का काय उपाय पण सांगशील? मी फक्त तुला कामकाजासाठी नाही ठेवलं इथं. मालिक, ह्याचा फक्त एकच इलाज आहे. नारायण दास तुमच्याच बागेतून लाकडं घेऊन जातो आणि तुम्ही त्याला लाकडांचे पैसे न देऊन फक्त सामान घेता. जर का तुम्ही लाकडांचे पण पैसे घ्यायला लागला तर तो बर्बाद होऊन जाईल. तू एकदम बरोबर बोलतेस. मी बरोबर तसंच करल. मग काय होतं, ठाकूर रुद्रप्रतापने एकदम तसंच केलं. नारायण दासला आपल्या बागेमधून जाण्यासाठी नको म्हटलं. आजपासून तुम्हाला ह्या लाकडाचे पण पैसे देशील, कारण की ही बाग माझी आहे. पण मालिक, मी तुम्हाला लाकडाचे दरवाजे, झोपाळा, खुर्ची, खटिया ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस बनवून देतो. ह्या लाकडांच्या बदल्यात तुम्ही माझ्याकडून एवढ्या सगळ्या गोष्टी घेतायत आणि त्याला बाजारात विकून तुम्ही चांगले पैसे कमवतात. आणि ही गोष्ट मी चांगल्या प्रकारे ओळखतो. मला उलट उत्तर देशील? चालले जा इथून.
नंतर कधी इथे दिसू नकोस. मी बघतो आता या गावात तुला कोण सहारा देतं तर. तुझ्यासारखे सुतार तर मला किती भेटून जातील. चल चालल्या जा इथून. नारायण दास तिथून आपल्या मायुसीचे अश्रू घेऊन आपल्या घराकडे निघाला आणि सगळं काही आपल्या बायको सीमाला सांगून फुटून फुटून रडायला लागला. तुम्ही शांत व्हा बरं. प्रभू श्रीराम तुमची मदत नक्की करतील. मी तुला बोललो होतो ना, देवाचं नाव या घरात नको घेऊ. प्रभू रामाची स्तुती करते वेळेस माझ्या आईला मी दूर केलं. त्यांनी मौन व्रत ठेवलंय. मागच्या 30 वर्षापासून मी त्यांच्या तोंडातून आवाज नाही ऐकलाय. शांत व्हा बरं. ही त्यांची भक्ती आहे, तुम्ही नाही समजत आहात. आपल्याला ह्याचा काही ना काही उपाय काढावाच लागेल. नारायण दास आपल्या घरातून रडत रडत बाहेर निघाला, जिथे सुषमा देवी एका तुळशीच्या झाडावर पाणी घालून त्यांची पूजा करत होती. आई, तुला किती वेळेस सांगितलंय, पूजा अर्चना करणं बंद कर. याच्यामुळे काही नाही होणार, तरी पण ह्या सगळ्या गोष्टी करतच राहतेस. एवढं बोलून नारायण दास गावाच्या बाहेर निघून गेला आणि जंगली प्राणींच्या मध्ये भयानक जंगलामध्ये निघून गेला. मी फक्त लोकांच्या बागेतून नाही घेऊ शकत ना. या जंगलावर कोणाचाच अधिकार नाहीये. आता मी लाकडं इथून तोडणार आणि आपल्या घरी घेऊन जाणार. नारायण दास तिथून जातच होता की तेव्हा त्याला एक वाघाच्या ओरडण्याची आवाज आली, ज्याने नारायण दास खूप जास्त घाबरला आणि तिथून झाडांकडे पळायला लागला. तेव्हा नारायण दासला एक चंदनाच्या झाडाचं जंगल दिसलं, जिथे चोहीकडे चंदनचे झाड होते. हे मी काय पाहत आहे, सगळीकडे चंदनाचे झाड दिसत आहेत. तेवढ्यात नारायण दासची नजर एका माकडावर पडली. नारायण दासने बघितलं की त्या माकड्याला काहीतरी घाव लागला आहे. नारायण दासने ताबडतोब त्याला कपड्याने बांधून दिलं. हे नक्कीच कोणत्या तरी चंदनाच्या झाडावरून सटकून खाली पडला असेल. जखमी होता, पण आता थोडंसं ठीक वाटत असेल याला. जसंच नारायण दासने एवढं बोललं, आकाशातून एक चमकता प्रकाश त्या माकडाच्या पायावर येऊन पोचली आणि माकड एकदम बरोबर झाला आणि नारायण दासला बोलायला लागला. कसा आहेस नारायण दास? तू माझा प्राण वाचून माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेस. तू बोलू कसं शकतोस? माकड कसं काय बोलू शकतं? हे कसं काय होऊ शकतं? अरे थांब थांब, चिंता नको करोस. मी तुला हनुमानजीचं वरदान द्यायला आलोय. ते सगळं तर ठीक आहे, पण तुझी ही अवस्था कशी झाली? तुझ्या पायाला जखम कशी झाली? मी चंदनाच्या झाडावरती बसून आराम करत होतो, तेव्हा मला एका सर्प माझं म्हणणं साप आणि माझ्या पायावर चावला. आणि मी असा तसा माकड नाहीये, मायावी माकड आहे मी. त्यामुळेच मी तुला एक वरदान देतोय. कसलं वरदान? तू या चंदनाच्या जंगलातून जेवढे पाहिजे तेवढे मंदिर बनवू शकतोस. छोटे छोटे लाकडाचे रामजीचे मंदिर, ज्याचं मान साप असेल, हे छोटे मंदिर हे त्यांच्या अंगणात मोठे होताना दिसतील. तुझ्याकडे कला खूप चांगली आहे. आणि हा, श्रीरामजी अयोध्यात येत आहेत, तेव्हा तू त्यांचं भव्य दर्शन करायला आपल्या घरच्यांसोबत चालले जा. आणि हा, तुझ्या आईचं ठीक होण्याचं कारण पण हेच असेल. समजलास? तथास्तु. एवढं बोलून तो माकड तिथून जंगलाकडे पळून गेला. दुसऱ्याच दिवसापासून नारायण दासने चंदनच्या लाकडांना कापून त्यांचे छोटे छोटे मंदिर बनवायला सुरुवात केली आणि त्यांना लोकांना विकायला लागला. या चंदनाच्या लाकडाचे मंदिर घ्या. छोटे छोटे मंदिर आपल्या घराच्या अंगणात ठेवा आणि पुण्य कमवा. या. अरे नारायण दास, हे कधीपासून करायला लागलास तू? तुला तर देवावरती थोडा पण विश्वास नव्हतास, तर हे काय आहे? आता मी सुधारलो आहे दादा. पूर्ण गावाने नारायण दास कडून सस्त्या किमतीमध्ये रामजीचे मंदिर विकत घेतले. सगळे गाववाले आणि खूप सगळे व्यापारी सगळ्यांनी नारायण दासच्या बनवलेल्या लाकडाचे राम मंदिर विकत घेतले आणि सगळ्यांनी त्याला आपल्या अंगणात लावलं.
सगळ्या गाववाल्यांच्या अंगणामध्ये एक भव्य असा राम मंदिर बनून तयार झाला होता. सगळेजण रामगुण गायला लागले. पूर्ण गाव रामजीच्या प्रेमामध्ये आणि तपस्यामध्ये विलीन होतं. ह्या गावामध्ये तर आता तुमची एवढी पण इज्जत नाही राहिली माले. गावचा कुठला कुत्र पण तुमच्याकडे चपाती घ्यायला येत नाही. आता माझी इज्जत नाहीये तर तुझ्यासारखी कामवाली पण माझ्यासोबत बदतमीजी कराल. शेवटी मी पण बघतोच त्या मंदिरात आहेच काय. जा जा आणि त्याच्याकडून एक मंदिर विकत घेऊन ये. मी पण माझ्या अंगणामध्ये चंदनाचं मंदिर ठेवणार. रुद्र प्रताप ठाकूरची नोकरानी नारायण दासला जाऊन चंदनच्या लाकडाची श्रीरामजीचं मंदिर घेते आणि त्याला रुद्र प्रतापच्या घराच्या अंगणामध्ये लावून देते. सगळे बोलत होते की हे जादवी मंदिर आहे, पण यात कुठं काय होतंय. इथून काढे आला. त्या चंदनाच्या मंदिरातून खूप सगळे साप निघून आले आणि ठाकूर रुद्र प्रतापकडे पळायला लागले. ज्याला बघून ते घाबरून तिथून पळायला लागले. पळा 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 मालक पळा. आतापासून तुमची मी कधीच साथ नाही देणार आणि आतापासून मी कोणत्या गाववाल्याला परेशान नाही करणार. जसंच रुद्र प्रतापने माफी मागितली ते सगळे साप तिथून पळून गेले. तेव्हा एक डाकिया नारायण दासच्या घरी आला, ज्याच्या हातामध्ये एक पत्र होतं. नारायण दास, तुझ्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे. तुला तुझ्या चंदनाच्या लाकडाच्या नेक कामामुळं सरकारने अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर उद्घाटनामध्ये बोलवलं आहे. अरे वा, त्या चमत्कारी माकडाची गोष्ट खरी झाली. म्हणजे या पत्रामध्ये तुझ्या आईला पण बोलवलं आहे. त्यांनी तर त्या मंदिराची वाट 30 वर्षापासून केली आहे. नारायण दास आपल्या आई सुषमा देवी बरोबर अयोध्या श्रीराम मंदिरची स्थापनामध्ये निघून गेला. श्रीरामजीचे दर्शन पाहून सुषमा देवीने आपला मौन व्रत तोडला आणि बोलली, सीताराम, जय जय श्री सीताराम. जेहि विधिनाथ होई हित मोरा, करहु सो बेगी दास मैं तोरा. आई, मी तुझा खूप प्रेम करतो. तुझा आवाज ऐकून असं वाटत आहे की जसं उन्हात थांबलेल्या माणसाला, उन्हात चाललेल्या माणसाला झाडाची सावली. फक्त प्रभू रामामुळेच मी तुम्हाला परत मिळवलं आहे. जय श्रीराम, जय जय श्रीराम. आपल्या आईची भक्ती बघून नारायण दास आनंदाने रडायला लागला. रामजींचे भव्य दर्शनमध्ये सगळेजण तिथे लीन झाले होते आणि राम नावाचं जाप करू लागले. नारायण दास पण आपल्या कुटुंबाबरोबर आपलं जीवन आनंदात व्यतीत करू लागला.